पोऱ्याला नाही आणला हा. चला दादाला कापून देऊ पटापट पापलेटा. खालाच नाही का सकाळी केला ना नाश्ता. खोटा किती बोलतो रे दा हा. तू तर बोला खिचडी खाल्ली सकाळी. असंच काय खोटा बोलतोस नुसता खोटा. चला आपण स्प्राईट पिऊ मस्त. किती हिरवेगार पोचे बघा. सध्या गाबोलीचे पोचे भेटत नाही काहीच. बरेच जणांना गाबोलीचे पोचे लागतात. सध्या असेच भेटतात. कसं जात नाही फक्त सोमवार आणि गुरुवार वेगळी गोष्ट आहे. कारण की सोमवार गुरुवार आपण इथे येतच नाही. जेव्हा जेव्हा येतो संध्याकाळी आपण वहिनीचं दर्शन घेतलं ते राहतच नाही. गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळच्या वाजलेत 9:10 झालेले आहेत. सर्व मावराला पण लावून झालेलं आहे. तर आता मी चाललो आहे नीलमताईच्या इथे. नीलमताईसाठी गजरे नाही येणे आणलं नाही. या साईडला गोलूला पिचकारी आणले. लय मोठी पिचकारी आणलं. डेंजर आहे हे बघा. सो चला पटापट जाऊया नीलमताईच्या इथे ना देऊन येऊया. आई तिन्ही पिचकाऱ्या का? एकच गोलूसाठीच मोठी आणली. डेंजर आहे कारण की गोलूच सगळे डेंजर इथं. चला एक गजरे घेऊन जाऊ. हो रे ये आता पीस आला बाबा. ए सॉरी खायचा वाटतं तो खातो वाटतं. होरी हे घे गायत्री घे पिचकारी. 2 दर्शन ताईला द्यायला सांगितलं आणि एक गोलूसाठी मोठी आहे ती. ही हातोडा तुमच्या गजरा आणि तुमच्या येण्या. अरे मी नेसत या घालीत पण नाही. नाही घालीत नाही. घालीत रॉंग नेसत पण नाही. तू बरोबर रे मला ये मग गजरा नाही शपथ नाही घालीत. शिट यार. मग आता गजरा नाही पटत मला. मग आम्ही चाललं स्ट्रेटनिंग करायला ते. आणि आता आईने एक स्ट्रेटनिंग कसं लागेल? नाही लागणार. भारी नाही वाटत. काही पण बोलते का मम्मीला? आई लावल ना आपली. तुझं सांग ना. तुझं झालं कमी? अरे गप रे यार. सांग ना. 3 किलो कमी झालं बोलत. हो 3 किलो झाले. बरं चांगली गोष्ट आहे. चल ओरी यो खात का नाही? ए बाबा दादा मामाने या केलं. लय प्रेशर लय मोठा तिचा. लय डेंजर दिसता. आता ओरी इथं पिसलले यांच्यावर. हट चल चल मुतू नको साल्या. मुतशील बितशील. वास घेते बोलल्यावर मुतल 100%. कुत्र्यांची एक ती काय बोलतात त्याला सवयच असते बेकार. तर गायच वाजले सकाळचे 10:30. मस्त नाश्ता करून घेऊया. कस्टमर जरासे कमी झालेत. तसंच आलो नीलमताईच्यातून तसंच कस्टमर चालू झाले. सो आता जरा टाईम भेटला तर पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ. आई बोलली नाश्ता कर पहिले. मामाने काय आणले मस्त वाव मांदेली नाही जवल्याची भजे बघा. हे बघा जवल्याची भजे केले मस्त मामाने. या साईडला भाकरी मस्त. चला पटापट नाश्ता करून घेऊया आणि आपला काम लगेच करून घेऊया. सो भेटू नंतर. तर गाईच वाजले दुपारचे 11 वाजलेत. सॉरी सकाळचेच 11 वाजलेत. रुपेश झाला मस्त पापलेट आणलेत. रुपेशला पण आणलेलं आहे. रुपेश झाला मस्त व्हाईट पापलेट आणलेत. व्हाईट पापड बघा किती मोठी आहेत. आपल्या दादाला मोठे दादाला म्हणजे मोठेच पापड्या पाहिजे असतात. त्यामुळे ट्रॅफिक लागली म्हणून जरा इग्नोर मारा. नुसतं हॉर्न हॉर्न हॉर्न. ना आज आणणार होता पोऱ्याला नाही आणला. चला दादाला कापून देऊ पटापट पापलेटा. लगेच दुसरा काम करू. काहीच गाबोली बी नाही.
तर काय दुपारच्या वाजलेत 1:45 वाजले, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. सो निघतो आता घरी जायला. तर बघा पूर्ण दुकान वगैरे बंद केलं आहे. दादा आणि आई लवकरच गेलेत. आज एवढे कस्टमर होते ना, आज तुमच्या भावाला पाठी चुकवायचं बी टाईम नाही भेटला खरंच. आणि होली परवा आहे वाटतं मंगळवारी, त्यामुळे काही लोक आजच खाते. म्हणजे जे लोक खाणारी होती ना त्यांनी आज खाल्लं आहे. म्हणजे ते सोमवार मंगळवार ज्यांचा उपवास असतो ते खाणार नाहीत. सो काही लोकांनी आजच होली केली. खेळतील लोक आज होली बिली. तर चला खेळेल. लेट्स गो. जाऊया घरी निघूया. ऊन पण पडतोय. पाठीमागेच जाऊ. पाठीमागूनच निघू टेम्पो घेऊ. तर गाईज वाजले दुपारचे 4:30. दुकान वगैरे लावून झालेलं आहे. आणि दादाने एक लादी बर्फाची पण कापलेली आहे. काही टेन्शनच नाही आहे. सो नंतर कापूया आपण एक लादी बर्फ, कारण की बर्फ थोडासा होता. हे बघा थोडंसं बर्फ कापल्या दादाने. नंतर आपण एक लादी कापूया. वापस संध्याकाळी दादा कापेल. दादाचा आज उपवास होता, त्यामुळे दादाने काय नाश्ता वगैरे नाही केला. खिचडीच खालते. त्याला वापस भूक लागली तर त्याने वापस आणली. खालाच नाही का? सकाळी केला ना नाश्ता. खोटा किती बोलतो रे दा? हा तू तर बोला खिचडी खाल्ली सकाळ्या. असंच काय खोटा बोलतोस? नुसता खोटा. चला आपण स्प्राईट पिऊ मस्त. खुलं बी नाही हो. खोल रे जाऊया. चला पटापट गायचं एक स्प्राईट पिऊन घेऊ. बघू कसं वाटतं. थंड पियाला मजा येते शपथ. पण ऊन पण एवढं लागतं ना गाईच, काय सांगू. आत्ताच मस्त हिरवेगार पोचे घेऊन आलो आहे, तुम्हाला दाखवतो. सो आज कस्टमर जरा जास्त होते ना त्यामुळेच. चला पहिले थंडा पिऊन घेऊन लगेच तुम्हाला पोचे दाखवतो. हे बघा गाईज पोचे किती सुंदर आहेत. सुंदर म्हणजे एकदम हिरवे पोचे. हे बघा आत्ता जस्ट घेऊन आलो. किती हिरवेगार पोचे बघा. सध्या गाबोलीचे पोचे भेटत नाही काहीच. बरेच जणांना गाबोलीचे पोचे लागतात. सध्या असेच भेटतात. अजून 2 महिन्यानंतर गाबोलीचे पोचे भेटायला सुरुवात होईल. तेव्हा नक्कीच या दुकानात घेऊन जावं. मस्त गाबोलीच भरलेले पोचे. हे बघा थोडेसे पोचे इथे बी काढलेत. आता हे लावू, हे टाकून ठेवू. चला इकडे आई पण आले, लगेच करूया काम. तर गाईज वाजले संध्याकाळचे 7. बर्फ वगैरे सर्व काय कापून झालेलं आहे. आणि सर्व जी घाण होती ना ती सर्व काढलेली आहे. कारण की ते बाईचे खवल्याची घाण इकडेच येते ना, तुम्हाला दाखवतो बघा. बघा या साईडला इथं बाबा आईच्या खवल्याची घाण इथून सगळी इथे येते. त्यामुळं फल्या इथं ठेवल्यात. मस्त फल्या पण धुतात. इथून सर्व पाणी मारून घेतलं आहे ना, बारदाने या साईडला ठेवलं. आता काय टेन्शनच नाही. फक्त एक ड्राम भरला ना. बघा इथं ड्राम भरायला लावला आहे. यो ड्राम भरू, यो एक टब भरू. उद्या दुकान बंद आहे ना, त्यामुळे टेन्शनच नको. पहिले एक ड्राम भरला तर लगे बाहेरचे बी एक ड्राम अर्धा वाटतं, दुसरा भरलेलाच आहे. तर बाहेर पण लगेच भरायला लावू. जास्त टाईमपास न करता थोडीशी भांडी आहेत ती पण धुवून ठेवू. चला कोलबी साफ करायला घेऊ. एक कोलबी घेतली बघा साफ करू. ती बघा कोलबी लालवाली. त्या कोलबीला टाईम लागतो साफ करायला. वाईता किती करता नाही येत. नाही ना जणी काय आता कस्टमर पण नाही, त्यामुळं आईने घेतले सोलाला. मला फटाफट सोलू, जास्त टाईमपास न करता. माझ्या हाताच्या नसतं कसं दिसतं. असं हिरवे चला साफ करून काहीच. रात्रीच्या वाजले 8:15 वाजलेत. तर आलोय मस्त वहिनीच्या इथे. वहिनी खेळते मस्त गेम कँडी क्रश ना. सो आपला दिवसच जात नाही जोपर्यंत वहिनीच्या इथे एक वडापाव खात नाही ना रात्री, तोपर्यंत आपला दिवसच जात नाही. फक्त सोमवार आणि गुरुवार वेगळी गोष्ट आहे, कारण की सोमवार गुरुवार आपण इथे येतच नाही. जेव्हा येतो संध्याकाळी आपण वहिनीचं दर्शन घेतलं ते राहतच नाही. चला आलोय वहिनीच्या इथे. मस्त एक वडापाव खाऊ गरम गरम. तो जराशी जरी भूक जरी असं भाजू द्या ना, भूक लागली मला, असा भाज झाला ना, त्याला की वहिनीकडे यायचा, एक वडापाव खाऊन पोट भरून जायचा.
चला आलोय मस्त वहिनीच्या इथे वडापाव खाऊ. वडापाव नको आज दुसरं काहीतरी खाऊ. दुसरं खायचं तरी काय, कांदा भजी आहेत, पॅटीज आहे, समोसा आहे, गोल भजी आहेत, मिरची भजी पण आहेत. पण आपल्याला पडतं फक्त वडापाव. तर चला वडापाव खाऊ न लगेच आपलं दुसरं काम करून घेऊ. तर काहीच रात्रीचे 9 वाजले. दादानी दादाचं दुकान बंद केलेलं आहे. आता आपलं दुकान बंद करायला आलेलं आहे दादा. तर बरं ते कापून झालेलं आहे, काहीच काम नाही. त्या साईडला आई आहे, दादा आहे आणि या साईडला मस्त म्हणजे भांडे धुवायला घेतलेत. आणि दादा तोपर्यंत सर्व मावरा वगैरे बंद करेल. लगेच भेटूया कारण की आज कामच काय नाही आपल्याला. लवकरच दुकान बंद करतो कारण की सकाळपासून खूप कंटाळा आला आहे. 6:30 वाजल्यापासून आपण आलो दुकानावरती. म्हणजे दुपारी तर गेलो घरी, तेच थोडंफार आराम वगैरे केला, त्यानंतर आलो वापस. आता आई बोलली आज लवकर बंद कर. आईला पण खूपच वैताग आला आहे सकाळपासून. आईने पण नुसतीच जोड घेतले कापायला, त्यामुळे आईचा काटा पण दुखतो थोडासा. त्यामुळे काय नाही, तर आपलं काम करून लगेच भेटूया. तर काहीच रात्रीचे वाजलेत 9:45 वाजले. दुकान वगैरे बंद करून डायरेक्ट घराची इथंच आलो. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.